मित्रांनो, नवा दिवस नवी पहाट आणि या नव्या पहाटेच्या वेळेला जर त्याबरोबर चहा बरोबर मस्त असा खुसखुशीत पराठा खायला मिळाला तर कसं वाटेल, मजा येईल ना. तर आजचा पहिला पदार्थ आपण जो बनवतो आहोत तो अशाच प्रकारचा आहे. आपण बनवत आहोत लच्छा पराठा. तर लच्छा म्हणजे लेयर्ड, तर असा लेयर्ड असलेला किंवा कापा असलेला पराठा आपण बनवतो. साहित्य अगदी सोपं. मैदा 1 वाटी, 1 वाटी पीठ, पूर्ण गव्हाचं पीठ जे आपल्या घरी असतं ते, जिरा पावडर, तूप घेतलंय आपण आणि चवीनुसार मीठ. अजूनही काय त्यामध्ये टीप देऊ शकतो, म्हणजे काय तुम्ही यामध्ये पिंच ऑफ बेकिंग पावडर वापरू शकता, पण आता इथे गरज नाही, घरगुती बनवतो आहोत. तर सिम्पली पीठ जाऊ दे एका बाउलमध्ये, म्हणजेच मैदा 1 वाटी टाकला आपण, नंतर 1 वाटी गव्हाचं पीठ. हे गेल्यानंतर मध्ये एक जागा करून घेऊया, त्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत, ते देखील चवीनुसार. हे टाकल्यानंतर थोडंसं मोहन मेल्ट करून पण तुम्ही तूप थोडं टाकू शकता, पण मी असंच आता ड्राय याच्यामध्ये ते घन प्रमाणातच टाकतोय. हे झाल्यानंतर सिम्पली त्यामध्ये पाणी, कणिक मळून येण्यासाठी तर एवढं रिक्वायर्ड पाणी आहे. मी स्पून वापरतोय कारण इनिशियल स्टेजला कसं असतं, यावेळेला आपण पाणी टाकतो आणि मळताना जर हात टाकले तर पूर्ण आपले हात त्या पिठामध्ये बरबटून जातात, तर ते अवॉइड करण्यासाठी मी स्पून वापरतोय. अजून रिक्वायर्ड आहे थोडं पाणी, तर ते पाणी टाकून घेतो. आणि हा जो पराठ्याचा डो आहे तो थोडा सॉफ्टच मळायचा आहे. सॉफ्ट असल्याने मस्त असे त्याचे जे लेयर्ड आपल्याला बनवायचे आहेत ते चांगले पफ होतील. तर आता पाहू शकता तुम्ही, हे पीठ एकवटलं आहे आणि एकवटल्यानंतर सिम्पली मी ते आता या स्टेजला आपण त्यामध्ये हात टाकून घ्यायचा आणि बाउलच्या कडेने अशा प्रकारे पीठ फिरवून घ्यायचं. तर अशा प्रकारे ते मळून घेतलं आपण. एका मार्बलवरती, म्हणजे आपल्याला जिथे लाटायचं आहे तिथे काढून घेऊया. ॲडिशनल जे फ्लार आहे ते राहू दे, आपल्याला थोडं डस्ट करावं लागेल ते. आता सिम्पली ह्याला नीड करून घ्यायचं आहे. नीड करून म्हणजे कसं, त्याला चांगलं त्यातली इलॅस्टिसिटी, म्हणजे थोडं ते ताणलं गेलं चांगलं पाहिजे, चांगलं सॉफ्ट डो झाला पाहिजे, त्यासाठी नीड करून घ्यायचं आहे. ते अशा प्रकारे नीड करायचं आहे. हे नीड करत असताना थोडंसं फॅट घ्यायचं. फॅट म्हणजेच जे तूप घेतलंय ते मार्बलला असं लावून घ्यायचं. थोडं मीठ रबन करून घ्यायचं. तर हे मीठ आणि जे फॅट आपण क्रीमिंग करून घेतोय आणि त्यानंतर त्यामध्ये हे पीठ अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत. याला रबिन मेथड म्हणतात. तर अशा प्रकारे नीड करायचं आहे. नॉर्मली बेकरीमध्ये किंवा आपण, मी जसं तुम्हाला म्हटलं की त्या पराठे बनवतात ती लोक हे अशा प्रकारे करतात. यानंतर साधारण या अशा प्रकारे पीठ होईल, त्याचा गोळा अशा प्रकारे काढून घ्यायचा. तो तयार झालेला गोळा इथे ठेवून त्यावरती एक डॅम्प क्लॉथ घ्यायचा. डॅम्प क्लॉथ म्हणजे काय, थोडासा ओलसर असा कपडा, साधारण 10 ते 15 मिनिटं या पराठ्याच्या डोला रेस्ट करावं लागतं. थोडा वेळ ठेवून द्यायचा, जेणेकरून सॉफ्टनेस अजून वाढेल. तर प्रेक्षको, साधारण 15 मिनिटं आपला डो रेस्ट केलेला आहे आपण. आता तो काढून घेऊया, डस्टर बाजूला जाऊ दे. आता मस्त असा सॉफ्ट असा डो आपल्याला मिळाला आहे. आता हा दाबल्यानंतर परत वरती लिफ्ट होतो. तर या वेळेला आपल्याला एक नॉकबॅक मेथड म्हणतात, की पीठ जे पकडले आपण ते असं दाबून अशा प्रकारे मारलं जातं. परत रोल ऑन करायचं, मारून परत रोल ऑन करायचं. तर या मेथडला म्हणतात नॉकबॅक. तर आता जास्त टेक्निकली जाऊन येऊ नको, लवकरात लवकर पराठा बनवायचा आहे. डो आपला रेडी आहे. थोडं फ्लार घ्यायचं जे आपल्या बाउलमध्ये उरलेलं होतं आणि अशा प्रकारे डस्ट करून घ्यायचं आहे. स्प्रिंकल करू शकता. आणि ह्या पराठ्यासाठी आपल्याला जे गोळे लागणार आहेत ते करून घेऊया. जास्त मोठे नाही केले तरी चालतील. तिसरा गोळा झाला.
हा जो पराठा आपण लाटून घेतलाय त्याला आपण हे जे तूप घेतलंय आपण हे तूप लावून घ्यायचंय. पराठ्यामध्ये थोडं तुपाचं प्रमाण जास्त असतं किंवा एखाद्या चिकन करी बरोबर देखील हा पराठा खूप छान लागतो. कोरम्याबरोबर छान लागतो. चिकन करीच नाही, एखादी भाजी देखील, म्हणजे लिमिट नाही आहे, तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. तो बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. तर अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं. तर हे तूप लावल्यानंतर देखील एक पद्धत आहे. नॉर्मली हे फ्लावर जे असतं उरलेलं ते थोडं डस्ट करायचं असतं, असं स्प्रिंकल करायचं त्यावरती. आणि माझं इनोव्हेशन म्हणून मी जिरा पावडर किंवा गरम मसाला त्यावरती असा स्प्रिंकल करतो. तर सिम्पली फोल्ड फोल्ड असे या प्रकारे फोल्ड मारायचे आहेत. त्याला पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे ते फोल्ड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे टोक आहे ते असं परत दाबून घेऊन रोल ऑन करून हे अशा प्रकारे दाबून एक ठेवून द्यायचं. परत रेस्टिंगला 5 मिनिटं ठेवायचं असतो, पण आपण तसं नाही करतो. आता डायरेक्टली बनवतो. थोडं फ्लारिंग केल्यानंतर पण लाटण्याची एक पद्धत आहे की हे पुढे घेतल्यानंतर असंच मागे घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातल्या ज्या लेअर आहेत त्या इंटॅक्ट राहायला पाहिजे. पुढे घ्यायचा, मागे. हे फास्ट करू शकता, पण मी मुद्दाम स्लो दाखवतो कारण तुम्हाला कळून यावं. अशा प्रकारे हे केल्यानंतर पॅन बघा, आपला पॅन साधारण मीडियम तापून आला पाहिजे. पॅन साधारण तापलेला आहे. त्याला मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि हा पराठा आता स्ट्रेट अवे जाऊ दे पॅनवरती. तूप लावून परतून घेऊन त्याला काढायचं आहे. एका प्लेटमध्ये काढूया आपण. दुसरा परत सेम तशाच प्रकारे करायचा आहे. तो काढून घेऊया. सर्व करताना फक्त त्याला असे त्याचे लच्छे बाहेर येऊ दे. तर अशा प्रकारे सर्व करूया त्याला. तर तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल असा लच्छा पराठा. प्रेक्षको, आपण बनवतो आहोत स्पेशल अशी रेसिपी अवधी अंडे का कोरमा किंवा अंडा कोरमा अवधी स्टाईल. तर अवध स्टाईलमध्ये कसं आहे, टोमॅटोचं प्रमाण थोडं कमी असतं आणि हा कोरमा आहे तो अनियन ग्रेव्हीमध्ये बनतो. आपण कांदे घेतले 4, नंतर थिकनिंग एजंट म्हणून कॅश्यूनट घेतलाय, सारिंग एजंट म्हणजे मॅरिनेट करण्यासाठी आपण दही वापरलाय, लाल तिखट, जिरं, गरम मसाला, वेलची, जिरा पावडर, मीठ, हळद, जिंजर गार्लिक पेस्ट, अख्खा गरम मसाला. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, अंडी आपण घेतली, बॉईल करून घ्यायची आहेत. बॉईल करून पील करून ठेवून द्यायची बाजूला. सुरुवात करायची आहे कांदा ग्रेव्ही बनवायला. हे जे कांदे आहेत आपले ते 1/4 करून घेतोय मी. तुम्हाला माहितीच आहे की काय करायचं. तर हे कांदे एका बाउलमध्ये घेतो. थोडं त्याला मीठ लावून घेतोय मी. मीठ स्प्रिंकल करतोय त्यावरती. काजू जे घेतलेत ते काजू एका पॅन मध्ये घेतो. पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि काजू थोडे रोस्ट करणार आहे मी. नॉर्मली ह्या अवधी कोरम्यामध्ये पिस्ता वापरला जातो किंवा बदाम देखील वापरतात, पण आता या वेळेला हे 1-2 इन्ग्रेडियंटच इनफ आहेत. काजू रोस्ट करतानाच मी त्यामध्ये साधारण 2 वेलची घेतल्यात. हिरव्या वेलचीची 2 ते 3 पाकळ्या घेऊन त्या देखील थोड्या रोस्ट करणार आहे. तर हे झाल्यानंतर एक चांगलं लीड घेऊन त्यावरती ठेवलंय. जोपर्यंत आपले
काजू थोडे बॉईल होतात आहेत त्या मसाल्याबरोबर, तोपर्यंत आपण अंडी सोडून घेऊया. आणि अंडी बॉईल करताना एक प्रिकॉशन म्हणजे कसं, बॉईल करताना थंड पाण्यापासून सुरुवात करायची नेहमी, कारण प्रोटीन चांगलं कोॲग्युलेट होतं. अंड्यामध्ये प्रोटीन खूप प्रमाणात असतं, तर ते कोॲग्युलेशन थंड पाण्यापासून जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा सुंदर होतं. अजून एक टिप म्हणजे हे सोलताना त्रास होतो काही वेळेला. तर कसं होतं, गरम केलेली अंडी जो उकडलेली आपण लगेच थंड पाण्यात टाकतो, तर थंड पाण्यात टाकल्यानंतर ते कठीण होतं. त्यातला जो आतला जो एक कव्हर असतं पातळसं, त्या अंड्याच्या बल्काला व्हाईट पार्ट आहे त्याला चिकटतं, तर ते चिकटू नये म्हणून काय करायचं, ॲज इट इज त्याच पाण्यामध्ये अंडी थंड व्हायला द्यायची, जेणेकरून आपल्याला ती सोलताना किंवा पील करताना सोपं जाईल. तर ते काजू आपण बॉईल करून घेतलेत, त्या बाजूला जाऊ दे. मिक्सरचं भांडं मध्ये काजू जाऊ दे. जो कांदा घेतलेला आपण, कांदा देखील यामध्ये जाऊ दे. काजू बरोबर आपण वेलचीच्या जवळजवळ 3 पाकळ्या टाकल्या होत्या, लक्षात ठेवा. हे बंद करून, नॉर्मली कसं ही कांदा ग्रेव्ही जेव्हा हॉटेलमध्ये बनवतात तेव्हा मोठ्या अमाऊंटमध्ये कांदा बॉईल केला जातो, काजू वगैरे एकत्र, आणि पल्वरायझरमधून तो पास ऑन करतात, म्हणजे पेस्ट करतात. तर घरी कसं असं जर गरम गरम वाटायचं म्हटलं तर मिक्सर देखील गरम होतो, तो परत बंद पडण्याचे चान्सेस असतात. म्हणून कांदा थोडा कच्चा आणि काजू जर बॉईल करून घेतले थोडेफार तर नीट आपलं काम होतं, काम अडत नाही कुठे. तर या प्रकारे तो पेस्ट करून घ्यायचा. पेस्ट करताना तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता त्याची, की अगदी प्युरे झालाय तो. तर अशा प्रकारे प्युरे झाली पाहिजे. यावेळेला काय करायचं, पॅन आपला जो आहे तो परत ऑन करायचा आणि अगदी मंद आचेवरती त्यामध्ये थोडं तेल, त्या तेलामध्ये थोडं जिरं, आपण जो अख्खा गरम मसाला बोललो होतो त्यातलं बेलीफ, काळी वेलची, बेलीफ टाकलं, काळी वेलची टाकली, दालचिनी, काळी मिरी आणि उरलेलं जिरं आपण टाकून घेऊया. गॅस थोडा स्लो करून घेऊया. तर या प्रकारे ही पेस्ट फाईन झाल्यावरती सिम्पली त्यामधून काढायची आणि या पॅनमध्ये ॲज इट इज जाऊ दे. तर अशा प्रकारे ही आपली कांदा ग्रेव्ही रेडी आहे. तर साधारण शिजायला जवळजवळ 15 मिनिटं लागतात, तर चांगल्या प्रकारे ते शिजवून घ्यायचे. लाल तिखट हे देखील तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. हळद, जिरा पावडर आणि जिंजर गार्लिक पेस्ट देखील मी यामध्येच टाकतोय, कारण ती कुक होईल चांगली त्या ग्रेव्हीमध्ये. थोडं मिक्स करायचं चांगलं, म्हणजे कसं रिच फूड आहे. असं नाही की पूर्ण लखनौमध्ये अशाच प्रकारे घरी जेवण खाल्लं जायचं असं नाही. या स्पेशल रेसिपी होत्या, ह्या तिथल्या बादशाहसाठी बनवल्या जात होत्या. तिथल्या स्पेशली जे खानसामे होते महालातले, तर ते बनवायचे. पाणी टाकूया त्यामध्ये. पाण्याचं प्रमाण देखील तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे थोडं थोडं, जशी ग्रेव्ही तुमची पल्पी होईल त्यानुसार. तर अशा प्रकारे ते सगळं एकवटलं आहे. नॉर्मली बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही जाल हॉटेलमध्ये, तर तिथले शेफ जे आहेत एक टोमॅटो ग्रेव्ही प्रिपेअर करून ठेवलेली असते,
हे नॉर्मली तिचाच वापर करतात, पण अवधी क्युझिनमध्ये टोमॅटो ग्रेव्ही नाही, ही अशा प्रकारची ग्रेव्ही बनते जी आज आपण बनवली. अंडी टाकण्यापूर्वी पण आपण त्याला थोडे असे सरेशन देतो किंवा काप देतो आहोत. त्यानंतर आपण अंडी सोडणार आहोत त्यामध्ये. जेणेकरून त्यातला तो मसाला आहे त्याला लागू दे. गॅस आपण अगदी स्लो फ्लेमवरती करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडी कोथिंबीर घेणार मी. तरी अवधी करी बनवताना किंवा अवधी कोरमा बनवताना तुम्ही त्यामध्ये ग्रीन चिली देखील वापरू शकता स्पायसी बनवण्यासाठी. आता गरज नाही आहे मला अशी वाटत, तर थोडी कोथिंबीर त्यामध्ये मी आता टाकतोय. आणि टाकल्यानंतर आणि लीड त्यामध्ये टाकून बंद करून स्लो फ्लेमवरती साधारण 2 मिनिटं शिजवून घ्यायचे. तर मित्रहो, साधारण 2 मिनिटं झालेली आहेत. पहा, छान असा सुगंध देखील येतोय. तर शेवटी काय करायचं आहे, साधारण 2 चमचे दही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3, कारण हा मी टीस्पून वापरलाय त्यामुळे 4 चमचे वापरतोय. तर हे टाकून कढीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एक प्लेट घेऊया छानपैकी आणि सर्व करूया. हे गॅस बंद करून घेऊया. ग्रेव्ही पहिली मी टाकून घेतोय त्या प्लेटमध्ये सगळी. छानशी अशी कोथिंबीर त्यावरती स्प्रिंकल करतोय. तर मित्रांनो, तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल अशी अवधी अंडे का कोरमा. प्रेक्षको, जी आता आपण रेसिपी बनवणार आहोत ती नॉर्मली कोणत्याही चिकन करी बरोबर किंवा कोणत्याही पुलाव बरोबर किंवा एखाद्या वेळेस आपल्याकडे चपातीबरोबर काही खायला नसेल तर त्याबरोबर देखील चांगली आहे, खाण्यास उत्तम आहे. सिंपल आहे. पटॅटो रायता म्हणतात या रेसिपीला. तर त्यासाठी नक्कीच पटॅटो घेतलेत आपण. पटॅटोला 1/4 कापायचं आहे. तर हे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत. तुम्ही असं देखील करू शकता, पहिलं त्या क्यूब्समध्ये कापून घ्या आणि नंतर बॉईल करा. तर वेस्टेज करण्यात अर्थ नाही. अशा प्रकारे वेजेस पण आपण कापून घेऊ शकतो. वेजेस कापून नंतर त्याचा क्यूब्समध्ये कापायचे, जेणेकरून प्रत्येक इन्ग्रेडियंटचं एक मॅक्झिमम युटिलायझेशन आपण करून घेऊ शकतो. तर या वेजेस कापून घेतल्या. सिम्पली पुढची कृती अगदी सोपी. दही घ्यायचं, तर दह्यामध्ये थोडी एकदम चिमूटभर चिली पावडर, जिरा पावडर चिमूटभर, अख्खं जिरं जे आपण रोस्ट करून घेतलंय ते थोडं टाकणार. आणि पुढे काय करायचं आहे, पॅन गरम करत ठेवायचं आहे. त्या पॅनमध्ये अगदी किंचित तेल, तर इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ. काही लोकांना थोडं गोडूस असं दही लागतं, तर तसं पाहिजे असेल तर त्यामध्ये थोडी साखर टाकू शकता तुम्ही. थोडं तेल गरम झालं आपलं की त्यामध्ये मोहरी जाऊ दे आणि हे कढीपत्ता जाऊ दे.
तर मोहरी आपली तडकली आहे, तर ही तडकलेली मोहरी त्या रायतामध्ये जाऊ दे. मिक्स केलं. असं मिक्स केल्यानंतर ह्या ज्या पोटॅटोच्या वेजेस होत्या त्या आपण अशा प्रकारे कापून घेतल्या. त्यातले काही बटाटे मिक्स केले आपण. गरजेनुसार आपल्याला त्यामध्ये फ्लेवर वाढवण्यासाठी कोथिंबीर देखील आपण वापरणार आहोत. तर ती कोथिंबीर सिंपली आता हा रायता हे अशा प्रकारे तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. प्लेट आउट करून घेऊया. एक चांगला बाउल घेतलाय मी आणि त्यामध्ये हा रायता हा रायता काढून घेतला. परत एकदा त्यावरती जिरा पावडर स्प्रिंकल करायचे. रेड चिली पावडर थोडी स्प्रिंकल केली. तर मित्रांनो तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल असा पोटॅटो रायता. मित्रांनो आजच्या रेसिपी कशा वाटल्या या तुम्ही आम्हाला लिहून कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे निर्माती रुचिरा, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030 आणि आमचा ईमेल ॲड्रेस आहे ruchirashow@ddkmumbai.org. तर मित्रांनो अशाच वेगवेगळ्या रंगीबेरंगी रेसिपीज घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी. पण तोपर्यंत बाय.